आपण आज क्लास 6चा मॅथ्सचा प्रॅक्टिस सेट 33 बघणार आहे, ज्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस आणि प्लस पर्सेंटेज काढायचे आहे. मागच्या रिव्हिजनमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस कसं काढायचं आहे ते बघितलं आहे. तर प्रॉफिट अँड लॉस काढून किती पर्सेंटेज प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे हे शिकायचं आहे यामध्ये. तर पहिल्यांदा क्वेश्चन बघून घेऊया. मगनलाल बॉट ट्राउझर फॉर ₹400 अँड शर्ट फॉर ₹200. त्यांनी काय सांगितलं, ट्राउझर आणि शर्ट ह्या दोन वस्तू घेतलेल्या आहेत. ट्राउझर 400ला घेतलेला आहे तर शर्ट 200ला घेतलं आहे आणि पुन्हा ते सेलिंग प्राइस सांगितलंय. सोल्ड इट फॉर 448 ट्राउझर आणि शर्ट कितीला सोल्ड केलाय 250. तर पहिल्यांदा दोघांचं प्रॉफिट अँड लॉस आहे हे बघून घेऊया. पहिल्यांदा बघा, मी इथं दोन पार्ट करून घेते जेणेकरून आपल्याला कंपेअर करायला सोपं जाईल. आता पहिल्यांदा खरेदी काय केले, ट्राउझर. ओके, ट्राउझरची कॉस्ट प्राइस म्हणजे जी खरेदी करताना प्राइस किती होती, 400 आणि सोल्ड देम 480. सो इथं सेलिंग प्राइस असेल. सेलिंग प्राइस किती आहे, ₹448. आता ह्यामध्ये तुम्ही कंपेअर केलं तर कॉस्ट प्राइस जास्त आहे का सेलिंग प्राइस जास्त आहे, सेलिंग प्राइस जास्त आहे. सेलिंग प्राइस जर कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त असेल तर काय असतो, प्रॉफिट. तर प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहून घेऊया. प्रॉफिट काय असतं, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. आता सेलिंग प्राइस काय आहे, ₹448 मायनस 400. आपल्याला आन्सर काय मिळालं, 48 प्रॉफिट झालेला आहे. ओके, पर्सेंटेज काढायचे आहे त्याआधी सेम आपण शर्टचं काढून घेऊया. ओके, बघा शर्ट कॉस्ट प्राइस दिले, सेलिंग प्राइस दिल्या. कॉस्ट प्राइस काय आहे शर्टची, ₹200 आणि सेलिंग प्राइस काय आहे, सेलिंग प्राइस 250. कोणती व्हॅल्यू मोठी आहे, सेलिंग प्राइस की कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस. आणि जेव्हा सेलिंग प्राइस मोठी असते त्यावेळी प्रॉफिट असतो. तर प्रॉफिट आहे हे आपल्याला कन्फर्म झालेलं आहे. तर फॉर्म्युला लिहून घेऊया. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस 250 मायनस 200. तर आपल्याला इथं ₹50 प्रॉफिट झालेला आहे. तर हे गेल्या लेसनमध्ये आपण बघितलेलं आहे प्रॅक्टिस सेट सोडवताना प्रॉफिट कसा काढायचा. ही आपली बेसिक स्टेप आहे जी तुम्हाला येणं महत्त्वाचं आहे. आता हे पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे प्रॉफिट. आपण आतापर्यंत ही व्हॅल्यू काढली, तर पर्सेंटेज कसं काढायचं, तर पर्सेंटेज काढताना कॉस्ट प्राइस प्रॉफिट डिवाइडेड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100. ठीक आहे. तर प्रॉफिट किती झाला, 48. कॉस्ट प्राइस किती आहे, 400 आणि इंटू 100. ओके, 0 0 कॅन्सल करा. 4 न 48ला डिवाइड केलं, 4 1 जा 4, 4 12 जा 48. तुम्ही याचा रफ वर्क करू शकता. तर आपल्याला इथं 12% प्रॉफिट झालेला आहे ट्राउझर मध्ये. पर्सेंटेज कळाली आहे का. आता आपण सेम शर्टचं काढूया. पर्सेंटेज काढण्यासाठी काय आहे फॉर्म्युला, प्रॉफिट जो काही प्रॉफिट झालाय तो डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100. ठीक आहे. बघा प्रॉफिट किती झालाय 50. कॉस्ट प्राइस किती आहे 200 इंटू 100. 0 0 0 0. 2 1 जा 2, 2 5, 225 जा 50. हे तुम्ही रफ वर्क मध्ये करून घ्यायचं आहे. छोटे छोटे भागाकार प्रॅक्टिससाठी हे घ्यायचे आहेत. तर आन्सर काय मिळाले, 25%.
20%. आता आपल्याला क्वेश्चन आहे, विच ऑफ दिस ट्रान्झॅक्शन मोर प्रॉफिटेबल. तुम्हीच बघून सांगा की कुठला जास्त प्रॉफिटेबल आहे, ट्राउझर की शर्ट. ऑफकोर्स शर्ट, कारण शर्टमध्ये आपल्याला 25% प्रॉफिट झालेला आहे. तुम्ही इथं सेंटेन्स लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस करा आणि सोपं गणित करून घ्या.